आपण पाहतात माणदेशी न्यूज. मान तालुक्याचा बुलेट. देशामध्ये जातनिहाय जनगणना सुरू केली आहे. याबाबत म्हसवड येथील भारतीय जनता पक्षाचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात आले. म्हसवड येथील बसस्थानक परिसरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे म्हसवड मंडल प्रमुख प्रशांत गोरड, माजी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब मासाळ, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय नगरसेवक अखिल काझी, आप्पासाहेब कुपळे, ॲडव्होकेट हांगे, विलासराव देशमुख, संजय सोनवणे, सदाशिव गोल्ड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज म्हसवड या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय जनगणनेबरोबरच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हसवड मंडळाच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होते आणि त्या माध्यमातून जी सामाजिक विषमता आहे की कोणत्या जातीची गणना किती आहे हे आजपर्यंत कुणालाही कळलं नाही. अंदाजे आकडेवारीवर चाललेला हा सगळा आजपर्यंत राजकीय असेल, सामाजिक असेल, या सर्व गोष्टीला फटा देत खऱ्या अर्थानं ज्याची जशी संख्या आहे त्या पद्धतीनं या जातनिहाय जनगणनेमुळं खऱ्या अर्थानं जे वंचित घटक आहेत, जे आजपर्यंत मागासले आहेत राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, त्यामुळे खऱ्या अर्थानं कोणता घटक मागा आहे ते या निमित्तानं दिसून येईल. आणि म्हणून मोदी सरकारनं हा घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयासाठी आम्ही मोदीजींचं आणि त्यांच्या सरकारचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी आमचे म्हसवड मंडळाचे अध्यक्ष जे नूतन आता ज्यांची नेमणूक झाली त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पहिलाच कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं आयोजित केला, त्याबद्दल त्यांचंही, आमचे प्रशांत गोरड आमचे मंडळाचे अध्यक्ष तालुक्याचे, त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आंबेडकरांच्या राज्यामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारच्या आधिपत्याखाली या देशाचं सरकार चालतं. भारताची राजघटना आणि यामध्ये असणारे सगळे मूलभूत अधिकार आजपर्यंत काही राज्याचा प्रलंबित प्रश्न होते की या ठिकाणी वेळोवेळी जनगणना केली जात होती, परंतु या ठिकाणी जातनिहाय जनगणना होणं ही अत्यंत महत्वाची बाब होती की ज्यामुळं वंचित, पीडित, बहुजन आणि सर्वसामान्य सर्व जाती धर्मांना न्याय मिळणार होता. अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आणि ते देशाला लागू केली. आणि या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल आणि वंचितांनाही न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आज देशभरामध्ये सर्वत्र या ठिकाणी अभिनंदन होत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या म्हसवड मंडळामध्ये आपल्या म्हसवड मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय प्रशांत गोरड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी सर्वांनी आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा फटाक्याची आतषबाजी केलेली आहे. त्याचप्रमाणे पेढे वाटून या ठिकाणी आपला आनंद उत्सव साजरा केलेला आहे. निश्चितच या गोष्टीचा सर्वांना फायदा होईल, सर्व जाती धर्मातील लोकांना फायदा होईल अशा स्वरूपाची भूमिका या भाजप सरकारने मांडलेली आहे. मी भाजप सरकारचं, नरेंद्र मोदी सरकारचं, या सर्वांचं या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जनगणना जातीनिहाय करायचा जे निर्णय घेतला तो आज देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा घेतलाय. त्याचा प्रत्येक
घटकाला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यांनी जे निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं मसवड मंडलचे आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोरड यांनी जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचं जाहीर आभार. आपण इथं आनंदोत्सव साजरा करतोय. हा ऐतिहासिक निर्णय जो भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी घेतला की जातीय न्याय जनगणना करण्याचा. खरं म्हणजे माग काँग्रेस पक्षाने खूप वेळा निर्णय घेतला, प्रयत्न केला, पण तो कधी अयशस्वी झाला. त्यांच्यात विरोध होऊन उद्या किंवा ते राबवण्याची धमक नसल्यामुळे असू द्या, पण मनमोहन सिंगापासून हे प्रयत्न चालू होते पण ते अयशस्वी झाले. मात्र या देशाचं जे कणखर नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं आणि या देशाचं नेतृत्व जे नरेंद्रभाई मोदी साहेब आहेत त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज अंत्योदयाकडे आपण चाललोय की शेवटच्या घटकापर्यंत हा आपल्या सगळ्या योजना ज्या सरकारच्या असतील त्या मिळाल्या पाहिजेत. आणि जे स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे. याबरोबर दुसरा आनंद म्हणजे आपले ग्रामविकास मंत्री व आपले आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांनी या राज्यात ग्रामविकासाची संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवून महाराष्ट्र राज्यात 4थ्या क्रमांकावर ते आज आलेले आहेत. त्यांचं खातं आलेलं आहे आणि त्यामुळं तो पण खूप मोठा आनंद आहे. तोही यावेळी आम्ही व्यक्त करत आहोत. सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं सन्मान्य भाऊंचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोदी साहेबांचं आभार व्यक्त करतो. आणि हा जो जनगणनेचा प्रश्न आहे स्वातंत्र्यापासून जो प्रलंबित होता, हा ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस ह्याला गती मिळाली आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी अतिशय प्रभावीपणे संसदेत ह्या विषय मांडलेला होता. तर त्यावेळी सरकार नसल्यामुळं हा विषय तिथंच अपुरा राहिला. त्यानंतर तो प्रलंबित प्रश्न आता मोदीचं सरकार ज्यावेळेस केंद्रात आलं त्यावेळेस हा प्रश्न मार्गी लागला. त्या जनगणनेचा जो भारतीय जनता पक्षाने जो निर्णय घेतला तो आतापर्यंत काँग्रेसच्या काळात सुद्धा बऱ्याच वेळा त्याचा निर्णय झाला होता पण तो सक्सेस होऊ शकत नाही. परंतु आज नरेंद्रभाई मोदी ही व्यक्ती महान असल्यामुळं हा निर्णय घेऊ शकले. आणि भारतीय जनता पक्षासारखा कुणीही निर्णय घेऊ शकत नाही. कुठलाही निर्णय त्यांचा तातडीने आणि क्षमतेने असतो. आता उद्याचं जे काय होणार भारत देशाच्या स्वातंत्र्यापासून हा जनतेची ही मागणी होती की जात न्याय जनगणना व्हावी. ही मागणी गेल्या बऱ्याच वर्षापासून सर्वच समाजाची होती. परंतु कित्येक देश स्वतंत्र झाल्यापासून कित्येक सरकार आली परंतु कोणालाही ही मागणी पूर्ण करता आली नाही. परंतु आताचे सध्याचे जे भारताचं कणखर नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारने आजचा हा निर्णय घेतला. त्या निर्णयाचं स्वागत म्हणून आज या ठिकाणी मसवड मंडलच्या वतीने त्यांचं अभिनंदनाचा या ठिकाणी ठराव मांडण्यात येतो आणि या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. बऱ्याच वर्षांची ही मागणी होती परंतु कोणालाच ती करता आली नाही. आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी ती मागणी या ठिकाणी पूर्ण केली. माझ्या माहितीप्रमाणे 1931 साली ब्रिटिश सरकारने जात न्याय जनगणना केली होती. त्यानंतर कोणालाही करता आली नाही. ती या सरकारने या ठिकाणी जाहीर केली आणि लवकरच ती जनगणना होईल. त्या सरकार आजच्या या मसवड मंडळाच्या वतीने सर्व तमाम भारतीय जनता पार्टी तसेच सर्वच मान खटाव विधानसभेच्या वतीनं मी भारतीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेगाव यांचं देखील मी मसवड मंडळाच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी काहीच वेळातच निरोप पोहोचून देखील या ठिकाणी बहुसंख्येने सर्व कार्यकर्ते मसवड मंडळाचे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी या ठिकाणी मसवड मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा आदरणीय नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो, नरेंद्र भाई मोदी आगे बढ़ो, फडणवीस साहेब आगे बढ़ो, जया भाऊ आगे बढ़ो, जय